थांबा हा. हे पकड. तयार आहात का? हो. काय काय तयार काय? कळेल कळेल. थांब. चला ग. 1 2 3. स्वागत स्वागत करूया स्वागत करूया 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 स्वागत स्वागत करूया स्वागत करूया 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 करूया. दारी आले एजेलीला कालिंदीच्या मैत्रिणी स्वागताला. ओवाळून करतो आरती आनंदाला आली भरती. आली भरती आली भरती आली भरती. मावशी, आई. आली. अगं मावशी बस. एजे, कसं वाटलं तुम्हाला आमचं स्वागत गीत? मी आणि माझ्या मैत्रिणीने तयार केलंय खास तुमच्यासाठी. अगं कालिंदी हा? आज तुझ्यामुळे एजे एकदम जवळून पाहायला मिळाले. अगदी 3 फुटावरून. मी तर अगदी 2 फुटांवर आहे. ए, मागे. मी यांना हात लावू का ग? श्श, कुठे जायचं नाही. काय चाबटपणा. चला मागे बा मागे बा. तुम्ही मला सांगा आमचं स्वागत गीत कसं वाटलं? आम्हीच बनवलं होतं. आवडलंय ना? या ना या या या. मी जे सांगितलं होतं त्यावर काही विचार केलायस का? मी सतत एजंटच्या नजरेसमोर कशी येणार आहेस तू? त्यावर काय मार्ग शोधून काढलायस? काय करणार कायस? त्यांच्या हॉटेलमध्ये नोकरी करणार आहेस की त्यांच्या घरी जाऊन राहणार आहेस की दुसरंच काही? नाही, मी नोकरी तर डेफिनेटली करणार नाहीये. का? का म्हणजे लग्न होणार होतं माझं त्यांच्याशी. त्यांच्या सगळ्या हॉटेल्सची मी मालकीण असणार होते आता, आणि आता तिथे मी नोकरी करू? नाही, नो वे. त्यापेक्षा मी एक वेळ घरी जाईन राहायला त्यांच्या. पण ते पण कसं जाऊ काही कळत नाहीये. काहीतरी कारण हवं ना तिकडे जाऊन राहायला. नाही, हे म्हणजे असं झालं की काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे अगं म्हणजे आहे ना कारण तुझ्याकडे. तुझी बहीण लक्ष्मी. तू ने ना त्या घरची. आता तू काय तिच्याशी संबंध उगाचच जपून ठेवलेस? ती कधी कामी येणार? पण काय म्हणजे काय करायचंय मी? हे बघ श्वेता, आता हे जे काही घडलंय या सगळ्यात फक्त एजे आणि लीलाची चूक नाही. पण लक्ष्मी, तिने तर तुला वचन दिलं होतं ना की मी तुझ्यासाठी हे करेन ते करेन. मग जा तिच्याकडे, तिची मदत घे आणि त्या घरात एंट्री मिळव. एवढं सोपं आहे. देव माझी रूम. मला किती बरं वाटतंय परत येऊन. काय केवढं मोठं ते. कुठे ते बघ ना ताई, तू त्याला हकलवणार. मी तुला खूप भीती वाटते. देव काय चाललं? अगं झुरळ आहे, डायनोसॉर नाही. ती मला खूप किळस वाटते ताई. किती घाबरतेस? बरं बघते. नाही नाही, बघू नको. हकलव त्याला. हकलवते. हा तुम्ही कधी झुरळ वगैरे हकलवलं नसेल. तुम्ही बाजूला, मी करते. रेऊ बघ आता. सॉरी सॉरी सॉरी. तुम्हाला लागले का? बसा बसा. काय करते तू? अहो नाही, टेंगूळ येईल, मोठं टेंगूळ येईल. दाबून नाही धरलं तर. स्टॉप. राईट. गेट आउट. अहो, पण आउट. गेट आउट. ओके ओके ओके. एक हे ना माझं घर आहे. ही रूम पण माझी आहे. इकडनं पण मला हकलवणार तुम्ही? हिटलर. काय म्हणालीस तू?
काय म्हणाली सू? लीला काय आहे? सॉरी, पण ऍक्च्युली ताई म्हणाली ते खरं आहे. म्हणजे जर डोकं आदळलं आणि धरून नाही ना ठेवलं तर टेंगूळ येतं. या फ्रेम्स ह्या ताईनीच लावल्यात. तिला ना लहानपणापासून ऍक्ट्रेस व्हायचं होतं आणि हा ना ताईला कॉलेजमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं होतं ऍक्टिंग साठी. ते माझा फोटो आहे. ताईचं खूप कौतुक झालं होतं कॉलेजमध्ये. खूप खुश होती ती. मिळणारच ओढ. छान ड्रामा करते ती. हे जे माझी ताई वाईट नाहीये हो. आणि खोटारडी फसवी अशी तर अजिबातच नाहीये.